हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी प्रीती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आता खूप गॅप 3-3, 4-4, 5-5 दिवसांमध्ये माझा व्हिडिओ पडायला लागला आहे. तर ॲज युजल मी जसं ठरवते की रोज टाकेल, दिवसात टाकेल, पण ते काय होतच नाही आहे. पण जशी उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे ना, तसं हे सगळं असंच चाललेलं आहे अक्षरशः. की खूप निवांत उठायचं, निवांत आवरायचं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप कंटाळा पण येतो आहे आणि व्हिडिओ शूट बिलकुलच केले जात नाही आहे, म्हणून मग माझे व्हिडिओज पण येत नाही खरं तर ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. तर आणि ह्या अशा दिवसभर अशा बसलेल्या असतात गौरा, आणि फक्त टी व्ही पाहायचा असतो. आमच्या आर्याला तर जशी सुट्टी लागली ना, तसा फक्त टी व्ही पाहायचा असतो आर्याला. हो ना, काहीतरी खायला दे, टी व्ही पाहत पाहत बस, एवढंच चाललेलं असतं आर्याचं. आर्याला मी सकाळपासून केस विंचरायला लावलेले, पण आर्याने ते पण नाही केलेले अजून. हो ना आर्या, का बरं असं? हां, सांगितलं होतं ना, केस विंचरायला सांगितलं होते ना मी. आर्या खूप छान केस विंचरते, मस्त तेल वगैरे लावून. आता थोड्या वेळाने आर्याचे केस तुम्हाला हेअरस्टाईल दाखवेल. आर्या कशी करते, मस्त पाठीमागे तेल वगैरे लावून मस्त रबर बांधेल. हो ना आर्या? हां, तर मग मी तुम्हाला दाखवेल की आर्या कसं करते म्हणून. छान. आणि आमच्या गौराला बिलकुल बरं नाही वाटत आहे. आमच्या गौराला काय होतंय? गौरा, तुला उलटे झाल्या होत्या ना रात्री? उलट्या झाल्या होत्या. आणि अजून काय झालं होतं? डॉक्टर के पास गेली होती, चेक केलं. अजून डॉक्टरने औषध पण दिली ना? अरे मी दिली का? अच्छा, डॉक्टरने नाही दिली, मम्माने दिले का आर्याला, गौराला औषधं? आणि मग तू घेतले ना छान. आणि आता काय खाल्लं तू? मखाने खाल्ले, फुटाणे खाल्ले, अजून काय खाल्लं? बनाना खाल्ला. रात्री नाही ग, दुपारी खाल्ला. आता तुझं पोट दुखतंय का? डोकं दुखतंय का? नाही ना? आर्या, मोबाईल ठेवून दे, पटकन ठेवू दे. आणि तो सोफा नीट कर. चल पटकन, सगळं नीट, प्लेट आणि ते सगळं नेऊन ठेव तिकडं. चल पटकन. काही पण पाहत बसतात टी व्हीमध्ये. गंदे. चल, सोफा नीट कर पहिले. असा आमचा दिवस चालतो. दिवसभर असं चाललेलं असतं. लेट उठायचं, लेट नंतर खायचं प्यायचं. आर्याला तर काही झोप येत नाही. आणि नंतर मग बस फक्त टी व्ही पाहत बसायचा. तरी पण मी जास्त टी व्ही चालू करत नाही तिला. मग तिचे बाकीचे उद्योग चाललेले असतात. काहीतरी कातर घेऊन कटिंग करत बस, काही ना काहीतरी करत बस. ह्या सगळ्या गोष्टी चालतात आर्याच्या. पण आर्या काय झोपत नाही. आणि मेन म्हणजे आर्या ना सकाळची ना 9-10 वाजता उठते. दिवसभर झोपत नाही. रात्रीची पण 12-1 वाजता झोपते. म्हणजे अशी झोप आहे तिची अक्षरशः. तर ते गाईज बोलताय की तू पहिले केस विंचर. हां, सगळे बोलताय तू केस विंचर. बिलकुल केस चांगले नाही वाटत. बघ कसे झाले. नाही सांगते. हो, ते सांगतात, कमेंट करून सांगतात की अरे किती क्यूट दिसते, पण तिने केसच विंचरले नाहीये. नाही. हो, नाही सांगते. तुम्ही कमेंट करून सांगा नक्की, आमची आर्या क्यूट दिसते की नाही दिसत आहे. नक्की सांगा आर्या क्यूट आहे की नाहीये. ठीक आहे. क्यूटचं स्पेलिंग काय आहे? CUTE. ठीक आहे, क्यूट. आता त्यांनी जर कमेंट्स केले ना तुला की क्यूट आहे आर्या, CUTEचं क्यूटचं स्पेलिंग मी तुला दाखवेल. ठीक आहे, त्यांनी कमेंट केलं तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आमची आर्या क्यूट आहे की नाही. तुम्ही माझ्या ड्रेसिंग टेबलची कंडिशन पाहू शकता की एवढी बेकार हालत झालेली आहे ना, की कुठे काय पडलेलं आहे. गावावरनं मी गावाला काही सामान नेलं होतं, ते पण जसंच्या तसंच इकडे तिकडे पडलेलं आहे अक्षरशः. म्हणजे कुठेच काही, जशी गावावरून आले ना तसं मला काहीच करायची इच्छाच झाली नाही. हे सगळं आवरून ठेवायची इच्छा झाली नाही बिलकुल. हे असंच फक्त बंद करून ठेवते आणि एखादी वस्तू लागली तर मी फक्त उचकते, बाकी काहीच करत नाही आहे. आणि रोज ठरवते की ना आता आवरेल. आणि हा गुल्लकसुद्धा इथे ठेवलेला आहे. मला याच्यामध्ये काही पैसे ठेवायचे. आता बरं झालं लक्षात आलं आहे, तर त्याच्यामध्ये काही पैसे ठेवणार आहे मी. चला, आता याच्यामध्ये आपल्याला पैसे टाकायचे. ठीक आहे, थांब. एक आर्या टाकेल आणि एक गौरा टाकेल. चला, गुल्लकमध्ये किती दिवस झाले आपण पैसे नाही टाकले ना, आता याच्यामध्ये पैसे टाकूयात आपण. आम्हाला अशी सवय आहे, आर्याला गौरवीचे काही पैसे आमचे जमा झाले किंवा माझे पण काही जमा झाले ना, तर आम्ही गुल्लकमध्ये टाकत असतो. थांब, मी तिची घडी करते छोटीशी. आम्ही ते ना ती सवय लागलेली आहे मला थोडीशी की थोडेफार पैसे आम्ही गुल्लकमध्ये सेव्ह करत असतो. थांब 1 मिनिट. टाक. हां,
हां तू टाक गौरा आता तू टाक. आणि तू सोफा नीट नाही केला ना. हां मी घडी करून देते दे. टाक मग. तशी नाही करायची घडी बाळा. दे मी करून देते दे. हां तू टाक ना. ठीक आहे. हां दर. टाकलं. व्हेरी गुड. दर दम कडी करून देते. असं नाही करायचं ग दीदी नको. दीदी धर तुला. हा मी करेन. तर अशा प्रकारे आम्ही गुल्लकमध्ये पैसे सेव्ह करतोय बाबा. काही मोदीचा काही भरोसा वगैरे नाही. जर मधूनच काही अनाऊन्समेंट जर कधी केली की बाबा कॅश पण काढायची नाही किंवा काही पण करायचं नाही, काही त्याचा काही भरोसाच नाही आहे. मोदी आजोबांचा काही भरोसा नाही. हो की नाही गाऱ्या. हां त्याच्यापेक्षा आपले आपले हे फोडलं ना कधी पण आपल्याकडे ॲटलिस्ट 1-2 महिने चालेल एवढं पैसे आहे बाबा आपल्याकडे. सपोज ऑनलाईनचा जर कधी प्रॉब्लेम आलाच तर. कारण की कधी काहीही होऊ शकतं. असं होणार नाही कधी की बाबा ऑनलाईन पैसे आपल्याला किंवा आजकाल तर सगळं मोबाईलवर आहेच अवेलेबल सगळ्या गोष्टी. पण आजकाल असं आहे ना की कोणत्याच गोष्टीचा काहीच भरोसा नाही आहे. म्हणून थोडी आणि आजकाल असं झालं आहे ना की ना पैसे आपण कॅश तर शक्यतो ठेवतच नाही. घरामध्ये कॅश तर ठेवतच नाही. म्हणजे आम्ही तर ठेवतच नाही बिलकुल. तर आणि ना मेन म्हणजे भरोसा पण कशात कोणत्याच गोष्टीचा नाही. कधी कोण काय सांगेल की काय बंद होईल आणि काय चालून काय करायचं नाही काय हे ह्या सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळं ना माझी आणि ती अशी सवय माझी आहे. आर्या जशी आर्या झाली ना तशी ती सवय आहे थोडीशी माझ्याकडे की तिचे काही पैसे जर असेल ना किंवा माझे काही थोडेफार पैसे जर असले ना तर मी ते ना गुल्लकमध्ये ना ठेवत असते. म्हणजे खूप नाही बरं का पण अशी इकडं तिकडं खर्च होऊन जातात. मेन म्हणजे माझ्याकडं पैसे हातामध्ये पैसे राहत नाही. म्हणून मग ते इकडं तिकडं खर्च करण्यापेक्षा ना मी ना डायरेक्ट गुल्लक केलेला आहे. त्यांचे पण माझे पण काय असेल ना थोडेसे मी ते टाकत चालते. आता हा खूप दिवसाचा आहे. अजून एक गुल्लक आहे ते अजून तर काही भरलेले नाही आहे. याचा अर्थ तुम्ही समजू शकता की मी ते किती टाकत असेल. पण ठीक आहे थोडेफार का व्हायना नाही का टाकायचा प्रयत्न असतो माझा शक्यतो. 4-5 महिने मिळती. कधी 6 महिने पण टाकत नाही मी. कधी 6 महिन्यात मग डायरेक्ट आता हे जसे टाकलेत ना 500-500च्या 2-3 नोटा 200-200च्या 2-3 नोटा मग असं कधीतरी मी डायरेक्ट 6 महिन्यात टाकते. असं नाही की महिन्याला किंवा काय वगैरे. जेव्हा लक्षात येईल जेव्हा पैसे हातात येतील तेव्हा टाकते. हे बघा आता आर्याने जादू सुद्धा केलेली आणि जादूने आमच्याकडे 2 पैसे आलेले. बापरे असे जादूने भरपूर पैसे आण ना. मग 2चे 4 आण बरं. आण ना. तू तर केले ना 1चे 2 पैसे. 1चे 2 पैसे केले ना. तू करते का जादू. कर जादू. हां कर ना जादू कर ना मग होईल. जादू कर मग होईल ते. तुला येते ना जादू मला थोडी येते. ते आब्राकाडाब्रा कशी करते ग दीदी. कशी करते काय करते जादू. मॅजिक बघू दे. ओ चला द्या टाकून पटपट. चला 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 चला. हां दे टाकून. थँक्यू. आणि मी माझ्या घरातल्या 2 लक्ष्मींच्या हातानेच पैसे याच्यामध्ये टाकते जेणेकरून जास्त थोड्या पैशांचे जास्त पैसे होत चालतील. हो ना. अजून एक गुल्लक आहे. आमच्याकडे 3 गुल्लक आहे. पैसे संपले आता नाहीये. आता संपले. पैसेच नाहीये. मग तू पैसे सेव्ह करत नाही ना म्हणून नाही. हो ना. अजून कुठे दे ते नाही टाकायचे. नाही ते नाही टाकायचे बाळा. ते छोटे पैसे नाही. ते आपल्याला लागतात ना मग बिस्किट आणायला खाऊ आणायला नाही का. हा उद्या सकाळी उठल्यावर ठीक आहे. दे आपण ठेवून देऊ.
कुकुडे नाही बाबा, मग उलटी होते ना. कसं आजारी पडली होती तू? कसं डॉक्टर अंकलने औषध दिलं, चेक केलं? बिस्किट पण नाही खायचं, कुरकुरे पण नाही खायचे. बस तोच खायचा. नाही, टोस्ट पण आता नाही खायचे. तिने काहीच खाल्लं नव्हतं ना, म्हणून दिलं होतं तिला एक दिवस. अजून काय खायचं? अजून काहीच नाही खायचं. अजून आहे ना फक्त फ्रुट्स खायचे आणि दे ना फ्रूट. भाजी पोळी खायची. ठीक आहे, ऍपल देऊ का आता? गौराला ऍपल आवडतं ना. सकाळपासून सगळं किचन आवरलेलं असतं. काहीच न करता एवढा पसारा झालेला असतो. सगळं आवरून बसलेले असते मी, तरी पण किचनवर एवढा पसारा करून देतात मी. सगळं जे येईल हातामध्ये ना ते सगळं किचनवर ठेवायचं. खिशात काय आहे? पैसे घेऊन आली तू? हा. कशाला? हां? तर एवढी गरमी आहे ना, आणि आमचं सिंगल घर असल्यामुळं वरती आम्हाला 3-4 वेळेस तरी पाणी टाकावं लागतं. तेव्हा इथं वरती जरा थोडंसं थंड झालं की मग खाली थोडीशी थंड हवा येते. नाही तर प्रचंड तिकडनं पण ऊन येतं घरावर, आणि टेरेस एक तापलेला असतो दिवसभर, म्हणून मग खूप गरम होतं. तर त्याच्यामुळे आम्ही 3-4 टाईम दिवसातून पाणी टाकत असतो, ओला करत असतो सारखा. खाली टाकून दे ना सोना, खाली टाक. अरे छान ना. मम्मा नंतर ते मला थांब ना, ह्या झाडाला पाणी टाकते पहिले. ह्या झाडाला पाणी टाकते ना. मी जाणार. थांब ग बाळा 1 मिनिट. सरक. तू सरक ना. आता बस. हा, इथं टाक. इकडं कर ओलं. खाली टाकून दे ना, आपोआप होईल ते. खाली टाक ना शोना, आपोआप ओलं होईल. टाकून दे खाली. खूप छान हवा सुटली आहे संध्याकाळची. मस्त वाटतं संध्याकाळी. नाही तर दिवसभर अक्षरशः बाहेर निघावंसं वाटत नाही. बाहेर आल्यानंतर एवढं छान वाटतंय संध्याकाळी 6 वाजता 6:30 वाजता. बाकी वेळेला सकाळी 10च्या नंतर सुद्धा बाहेर निघावंसं वाटत नाही, इतकी गरमी लागते, एवढं ऊन लागतं. आणि अक्षरशः एवढं गरमीचा त्रास आहे ना, गौरवीला एवढा त्रास झाला ह्या वेळेला. हां कर बाळा. त्रास झाला आहे गौरवीला बिलकुल. म्हणजे तिला एवढं म्हणजे लूज मोशन, एक दिवस तर उलट्या वगैरे झालेल्या. आणि त्याच्यामध्ये 20 तारखेला आत्ता स्ट्राईक होता मेडिकलवाल्यांचा. तर तेव्हा तर एवढी हाल झाली ना आमची. एका ठिकाणी गेलो तर डॉक्टरच नव्हते, आणि दुसऱ्या ठिकाणी मग आम्ही ना 10-12 किलोमीटरच्या अंतरावर गेलो. तिथे डॉक्टर तर होते पण मेडिकल बंद. मग आम्ही 2-3 मेडिकल पाहिले, फिरलो वगैरे. म्हणजे मी तर हॉस्पिटलच घेऊन बसली होती त्यांना. पण तिचे पप्पा 2-4 मेडिकल जाऊन फिरले वगैरे, तेव्हा आम्हाला कुठं औषधं भेटली तिचे. आणि तरी पण तिला अजूनही जास्त एवढं म्हणावं असं बरं वाटत नाही आहे, कारण की एवढी गरमी आहे ना. म्हणून खरं तर गरमीचा त्रास झाला तिला. आणि त्यात आम्ही काय झालं ना, ओंकारेश्वरला गेलो होतो कदाचित आम्ही, आणि त्यासाठी ना ऊन लागू नये म्हणून आम्ही संध्याकाळी 4 वाजता गेलेलो की आणि गाडीतच गेलो. आणि संध्याकाळी तर काही ऊन खालीच झालेलं. मुक्काम केला. सकाळी दर्शनाला गेलो 11 वाजेपर्यंत. तर ते सावलीतच होतं दर्शन वगैरे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथं फक्त जवळपास जे ऊन ते थोडंफार 1-2 तासाचं ऊन तिला जे लागलं ना, त्या उन्हाचा तिला त्रास झालेला बिलकुल. म्हणून मग थांब इकडं झालं, पाणी खाली जाईल. राहू दे, इथंच राहू दे, थांब राहू दे. म्हणून काही खात वगैरे नाही आहे, पण थोडी फ्रेश वाटते 1-2 दिवसाच्या मानाने. पण अशी काहीतरी कंडिशन झालेली होती आमची 1-2 दिवस. आलो आम्ही ज्या दिवशी आलो ना, त्याच्या 2-3 दिवस तिला बिलकुल त्रास नाही झाला. ओंकारेश्वरनं आलो तेव्हा. त्याच्या 2-3 दिवसानंतर तिला त्रास स्टार्ट झाला. मग नक्की उन्हाने झालं की काही खाण्यात वगैरे आलं, काही समजलंच नाही. पण मग आम्ही गेलेलो डॉक्टरकडे घेऊन. त्याच्यात पण मेडिकलवाल्यांचा तो झालेला सगळा इश्यू, ते सगळं झालेलं असं काहीतरी. तर सगळं बंद करायला पाहिजे. पण बाबा, जेव्हा आपले लेकरं आजारी पडतात ना, तेव्हा आपल्याला समजतं स्ट्राईक काय असतं. असू दे ना ग. सर कशाला हात लावते तू? नाही जायचं? मग काय करायचं?
मला इथेच थांबायचं. तू 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 येता हे बघ किती छान हवा सुटली आहे ना बाहेर, हा है ना? तू राव नको जाऊ, नाही चल ना खाली जाऊयात ना, तू राव खाली जाऊयात ना घरामध्ये, काय खाता घरामध्ये जाऊयात ना. काय खाता काय खायचं? ॲपल देते मी तुला, चल. तू तू जाऊ को मग मी काय करू? तू 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 येते ओबेरा नको, मी चालली. चल ना बाबू. नको जाऊ बरं ठीक आहे, नाही जात. मला गाडी आहे ही माझी गाडी आहे तुझी गाडी आहे? हा कुठे आहे? इथं हम्म, ते माझं आहे ते माझं आहे ते माझं आहे हम्म, हा चाला हम्म. चांदू मामा किती नाही चाला लाल झाला. हा कुठे आहे? तिथं चांदू मामा उठा था गाणं बोल बरं चांदू मामाचं. चंदा मामा, चांदू मामा ना चंदा मामा दूर के. चांदू मामा दूर के अजून आजू चंदा मामा तो वेदू बघ, वेदू दिसतो का बघ तुला? दूर ते बघ वेदू तिकडे तिकडे त्यांच्या घरी. हे बघ इकडं इकडं इकडं, ते बघ पुढे बघ, आहे का? येतं ते आवाज दे त्याला, मग तो आवाज दे. दे आवाज. बघ वेदूचं घर आहे ना तिथे. वेदूचं घर कुठं आहे? दिसू हां, दे त्याला आवाज. दिदू दे बरं, पाहतो का तो? बघ बरं, दे ना त्याला आवाज. ते बघ तो काय करतोय बघ तिथं. कुठे गेला आता तो, कुठे गेला तो घरामध्ये. आरामाने हां, तो आवाज, मग तो गेला घरामध्ये. चलते का आता तू पण? तू पण चलते का? बॅग हं? गाडा मंदी नाही बाबा, गार्डनमध्ये नाही जायचं. कसं औषध घ्यावं लागतं मग? कुठे जायचं घरामध्ये जायचं. अरे मम्मा काय? गाडा मंदी नाही जा 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 तू तर थांबू हं? नाही तर थांबू तू तर बिरा मी तो राहू. हा तिचं नाम काय असतं कुणाचं नाव? दीदीचं हा, दीदीचं दीदीचं. हा काय दीदीचं नाव सांग बरं. त्याचं पाडे कधी आला गावावरनं? हा, कधी आला? हॅलो कधी आला रे तू? ए वेदू, कधी आला? ऐक ना, पप्पाचा बर्थडे होता ना, मग पार्टी कधी? अजून प्लेन काय भाऊ, तू पार्टी पण देत नाही. नाही रे, तू काय पार्टी देत नाही, काय नाही भाऊ. दादा नाही ना हं? बरं, मी देते ना. संध्याकाळ झाली, मग संध्याकाळ झाल्यानंतर तुमचे मेकअप चाललेत, हो ना? तू नीट लाव तेल, अजून लाव थोडं व्यवस्थित, असं असं कर व्यवस्थित. रबर बांध. गौरा, कंकू आण ना, आण पटकन. यही तो हमें चाहिए। टैबलेट से बाकी की फिल्में देख सकते हैं। तो चलिए फिल्म स्क्विड गेम डॉल की उत्पत्ति की कहानी देखते हैं। चलो टैबलेट से करते हैं। यहाँ किसी प्रकार का पासवर्ड बघू इकडे दाखव. मैं समझ नहीं पा रहा हूँ कि हम इसे कैसे आर्या, कर सकते हैं। ये पासवर्ड क्या है? क्या यहाँ कोई संकेत हो सकता है कि ओह, यहाँ एक जॉयस्टिक। तुझे केस. ये जॉयस्टिक का स्क्विड है। हाँ, या चलो कोशिश करते हैं। हाँ, नहीं। त्याचा गुस्सा आला तुला? तर असा चाललेला असतं आमचं दिवसभर, काहीतरी थोडं थोडं असा दिवस जातो आमचा. असे आमचे उन्हाळ्याचे दिवस चाललेले आहे.
तर चला 7 वाजलेले आहे. मस्तपैकी आता काहीतरी संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करते. काहीतरी हलकं फुलकं गौरवीसाठी काहीतरी हलकंच करावं लागेल. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. पाहत राहा आपले व्हिडिओज आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. बाय बाय.